ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तापी काठावरील 22 उपसा सिंचन योजना निधी अभावी रखडल्या असून शासनाचे लाखो रुपये खर्च करून आणलेले साहित्य धूळखात पडले आहे। गेल्या 4 ते 5 वर्षात सरकारे आली आणि गेली, परंतु 22 उपसा सिंचन योजना या काही मार्गी लागल्या नाहीत। आता तरी हा प्रश्न सुटेल का, असा प्रश्न शेतकरी करतायत। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनांचं काम निधी अभावी 1.5-2 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे लाखो रुपये किमतीचं साहित्य धूळखात पडलंय। 2016ला 22 उपसा सिंचन योजनांचा दुरुस्ती आणि कार्यान्वित होण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती। त्यानंतर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अशा 2 पातळ्यांवर 42 कोटी रुपये किमतीची निविदा देखील मंजूर करण्यात आल्या होत्या। ठेकेदारांमार्फत सिव्हिल आणि इलेक्ट्रिक कामाची दुरुस्ती झाली आहे, पण 2019 या वर्षापासून वेळेत निधी अभावी हे काम रखडलंय। तापी नदीवरून थेट मेन जॅकवेल पर्यंत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि जॅकवेल पासून शेतापर्यंत पाणी पुरवठा करणारी उप पाईपलाईन दुरुस्ती करणं, ठिकठिकाणी वॉल बसवण्याचं काम निधी अभावी रखडलंय। 22 उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यास या जिल्ह्यातील 34,000 हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे। याचा 9,700 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तसेच तापी नदीचं पाणी बारमाही शेतीसाठीही उपलब्ध होणार असून येत्या काळात जर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली तर शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार असून यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत। प्रतिनिधी सुनील माळी, NTV न्यूज मराठी, नंदुरबार।